मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं सुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे। आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचे स्क्रिप्ट येतो कुठून आहे। कारण का मराठा समाज राहिला बाजूला, मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला, तुमचं जे काय सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल ना। पण त्या निमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे, मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत। सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत। पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा। इम्तियाज जलीलनी तुमच्यावर अगदी खालच्या थरात टीका केलेली आहे, कसं प्रत्युत्तर? त्याच्या नावामध्ये जलील आहे, त्याला आता जलील किती करायचं हा आता माझ्यासमोर पण प्रश्न पडलेला आहे। हिंदू समाजाच्या हातात तुमचा नाडा आहे, ज्या दिवशी हिंदू समाज तुमचा नाडा खेचेल ना, तुम्ही पजामा घालण्याच्या पण लायकीचे राहणार नाही। हे या ओवेसीच्या कार्ट्यांनी आणि पिल्लावळांनी लक्षात ठेवावं। म्हणून तुम्हाला अगर इथे इथे महाराष्ट्रात येऊन अगर अशा पद्धतीची गरळ ओकायची असेल तर भविष्यामध्ये हिंदू समाज तुमची सभा महाराष्ट्रामध्ये व्हायला द्यायची का याबद्दल खरं विचार करेल, मग तुम्हाला परिणाम कळतील वळवळ करण्याचे काय असतात ते। माझा जन्म भारतात झाला आहे आणि मी कशाला बाहेरच्या देशात जायचं, मला कोणी धमकी द्यायची नाही असं देखील ते। तू या भारत देशामध्ये राहतोयस ना, तर भारत माता की जय बोलून दाखव, जय श्रीराम म्हण। आमचा देश जो हिंदू राष्ट्र आहे इथे तू वंदे मातरम बोल, इथे भारत माता की जय बोल, मग आम्ही पाहू की तुझ्या रक्त की हिरवा आहे की भगवा आहे, मग त्याच्यावर ठरवू आम्ही। जरांगे पाटील असंही म्हणाले की मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात, मराठा समाज हा संपला पाहिजे ही फडणवीस यांची इच्छा असल्याची जरांगे पाटील। म्हणून मी परत सांगतो ना, त्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे, स्क्रिप्ट कोणाकडून लिहून येते आहे, तर हे नुसतं वाचून दाखवत आहेत। कारण का एका बाजूला तुम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे, मराठा समाजाचे नेते बनायचं आहे, मग तुम्ही फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करताय, का दुसऱ्या नेत्यांचे नावं घेत नाही आहेत, का कधी पवार साहेबांचं नाव घेत नाही, कधी उद्धव ठाकरेंचं नाव घेत नाही, कधी राहुल गांधीचं नाव घेत नाही। म्हणजे या सगळ्यातून ना आता राजकारणाचा वास यायला लागलेला आहे। म्हणून आज नाही तर उद्या कळेलच ह्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे। जरांगे पाटील आक्रमक झालेले दिसत आहेत। तर नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। ही स्क्रिप्ट नेमकी कोणाची आहे, कोणाची स्क्रिप्ट जरांगे पाटील वाचतायत हे त्यांनी सांगावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सागर बंगल्या येण्यावर आधी आम्ही उभे आहोत, आधी आमची भिंत पार करा आणि मग सागर बंगल्यावर जा, असं खुलं आव्हान आता नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना दिलेलं आहे। तर एकीकडे जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं निघालेत, सागर बंगल्यावर ते पोहोचणार आहेत। सागर बंगल्यावर मी येतो, तिथं मला मारा, तिथे माझा जीव घ्या, असं देखील जरांगे पाटलांनी फडणवीसांना आवाहन केलेलं आहे। वाटेत जरी पोलिसांनी अडवलं किंवा गोळ्या घातल्या तरी मी सागर बंगल्यावर